नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। आज आमचे मित्र डॉक्टर महेश देशमुख सर यांच्या स्टुडिओमधनं आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतोय। महाराष्ट्रासह देशभरातील मुलं नीटच्या परीक्षेची तयारी अगदी मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून करत होते, परंतु आता उद्याच्याला परीक्षा आहे आणि विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे सरांनी मला रिक्वेस्ट केली की सर आपण या आणि आमच्या मुलांचे प्लस इतर जे व्ह्यूअर्स आहेत यूट्यूबचे आपले DCB बायोलॉजीचे त्यांचेही प्रश्नांचे निरसन या ठिकाणी होईल, म्हणून आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट करतोय। खूप सारे प्रश्न सरांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहेत, माझ्याकडेही काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आलेले होते, तर त्या सगळ्या प्रश्नांना आपण या ठिकाणी एकत्रित उत्तर देणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि प्रथम सुरुवात करण्यापूर्वीच देशमुख सरांचे मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मुलांच्या पालकांच्या प्रश्नांना विचारात घेऊन अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये उद्या नीटची एक्झाम असताना हा एक व्हिडिओ आपल्यासाठी अरेंज केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि खूप सोपे प्रश्न आहेत, परंतु पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय टेन्शन देणारे आहेत। तर जेवढे 8-10 प्रश्न आहेत ते सगळे या ठिकाणी मी कव्हर करणार आहोत। तर सगळ्यात पहिले प्रश्न होता की आपलं जे हॉल तिकीट आहे ते एकूण 3 पेजेसचं आहे आणि या 3 पेजेसमध्ये पहिलं जे पेज आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचे पर्सनल डिटेल्स, त्याचा रिपोर्टिंग टायमिंग, त्याचं सेंटर कुठलं असणार आहे, गेट क्लोजिंग टायमिंग, असे सगळे डिटेल्स आहेत। आणि खाली 3 बॉक्स त्यांना दिलेले आहेत। पहिला बॉक्स असणार आहे डाव्या साईडचा, त्याच्यावर त्याला फोटो चिटकवायचा आहे। मधल्या बॉक्समध्ये त्याला डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे आणि तिसरा जो कॉलम असणार आहे त्या ठिकाणी त्याला साईन करायची आहे, परंतु ही साईन त्याला विद्यार्थी वर्गात जेव्हा जाणार आहे तर ती साईन त्याला विद्यार्थ्याला इन्व्हिजिलेटरच्या समोर ती साईन करायची आहे। पण आता इथे एक प्रश्न मुलांना पडतोय, तो प्रश्न असा आहे, हॉल तिकीटवरील फोटोवर हॉल तिकीट जो फोटो आहे पासपोर्ट साईजचा फोटो तो तिथं बसत नाही। नॉर्मली जो फोटोची साईज आहे आणि तो दिलेला बॉक्स आहे याच्यामध्ये थोडीशी तफावत आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेल तिथं तुम्ही फोटो लावा। फोटो थोडासा वर गेला, साईडला गेला, खाली गेला, काहीही काळजी करायचं कारण नाही। तुमचा फोटो बाहेर गेल्याने तुम्हाला कुठं परीक्षेला अडचण येणार नाही, काही नाही। त्यामुळं फोटो तुमचा साईडला जातोय किंवा बाहेर जातोय तर त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाही। फोटो साईडला गेला म्हणून चिंता करण्याचं काही कारण नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांचा की हॉल तिकीटवरील फोटोवर नाव चुकलेले आहे। म्हणजे जेव्हा नीट ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरले गेले आणि फॉर्म भरल्यानंतर त्या दरम्यानच्या काळात त्यांनी फोटो स्टुडिओमधून जाऊन फोटो काढले, फोटोच्या खाली त्यांनी नाव टाकलं, डेट टाकली जेव्हा तो फोटो काढला त्यावेळेची, आणि तो फोटो अपलोड केला। परंतु आत्ता मुलांना लक्षात येतं आहे की आपलं जे ॲक्च्युली नाव आहे आणि फोटोवर जे नाव टाईप केलं गेलं आहे फोटो स्टुडिओमध्ये जिथं कुठं फोटो काढला त्यांच्याकडनं, त्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे। घाबरू नका, तुमचं हॉल तिकीटवरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव मॅच होणं गरजेचं आहे। फोटोच्या खाली जे नाव टाकलेलं आहे ते जर चुकलेलं असेल, एखादं अल्फाबेट त्यात राहिलेलं असेल, मिसिंग असेल, काळजी करू नका, त्यामुळं तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाही। पण परीक्षेला जाताना जे तुम्हाला हॉल तिकीटवर जो फोटो लावला आहे तुम्ही तसेच 2 किंवा 3 फोटो तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत, जे की त्यातला एक फोटो अटेंडन्ससाठी लागेल, एखादा फोटो आपल्याकडं एक्स्ट्रा असावा, म्हणून 2 फोटो तुम्ही ॲडिशनली घेऊन जा। आणि फोटोवर जे नाव चुकले त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही, त्यामुळं तुम्हाला काही अशी फारशी अडचण उद्भवण्याचा काही विषय नाही। त्यानंतर पुढची एक फार मोठी समस्या आहे की काही मुलांचे फोटो हॉल तिकीटवर आलेलेच नाही, ब्लँक आलेलं आहे त्या ठिकाणी। तर अशा वेळेस बऱ्याचशा पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन होते की सर हॉल तिकीटवर फोटो अपलोड केलेला होता, आमच्याकडं कन्फर्मेशन पेज आहे त्याच्यावर फोटो प्रिंट झालेला आहे, परंतु आता हॉल तिकीटवर फोटो आलेला नाही। पण हा प्रश्न जो आहे तो कालपासून आलेला नाही, जेव्हा इमिजिएट हॉल तिकीट रिलीज झाले होते 1 तारखेला तेव्हा ज्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केले त्यांच्या बाबतीत ही समस्या जास्त आहे। 2 तारखेच्या दिवशी ज्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केले त्यांच्या बाबतीत ही समस्या काही अंशी आहे, परंतु ज्या मुलांनी 3 तारखेला डाउनलोड केले हॉल तिकीट त्यांना हे फारसे प्रॉब्लेम उद्भवलेले नाहीत। तर त्याला एक पर्याय असा आहे की परत एकदा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा। मोस्ट प्रोबेबली तेव्हा जे वेबसाईटवर लोड होता किंवा जे लोकांचा ओघ होता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तो प्रचंड होता, कदाचित त्यामुळे तुमचा हॉल तिकीटवर फोटो आलेला नसेल, परंतु आता तुम्ही परत प्रयत्न केला तर 99% तुम्हाला तुमचं एखाद्या मुलाच्या हॉल तिकीटवर फोटो आलेला नव्हता तो येईल। जर आला नाही तर काय करायचं, तर याला एकच सोल्युशन आहे, जो फोटो तुम्ही नीटच्या ॲप्लिकेशनच्या दरम्यान अपलोड केला होता
त्यासाठी ते कन्फर्मेशन तुम्ही प्रिंट केलेलं आहे, त्या कन्फर्मेशन पेजची कलर प्रिंट काढून ते सेम फोटो घेऊन हॉल तिकीट घेऊन तुम्हाला परीक्षा सेंटरवर जो काय रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या अर्धा तास अगोदर जायचं आहे आणि मग त्या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन पेज दाखवून तुम्हाला तिथं नवीन फोटो पेस्ट करता येईल, तोच फोटो तुम्हाला खाली लावता येईल आणि तुम्हाला परीक्षेला बसता येईल. फोटो हॉल तिकीटवर प्रिंट झाला नाही म्हणून परीक्षेला मिस कराल का, तर नाही, पण त्यासाठी तुम्हाला जे फोटो तुम्ही अपलोड केलेले होते, अपलोड केल्यानंतर जे कन्फर्मेशन तुम्हाला मिळालेलं होतं कन्फर्मेशन पेज, ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि जे काय फॉर्मॅलिटी आहेत बेसिक त्या कंप्लीट करून मग पुढे तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता विद्यार्थ्यांचा, PWD विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा वेळ मिळेल का? यस, PWD विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा वेळ मिळेल. साधारण तासाभराचा अवधी बाकी मुलांपेक्षा त्यांना जास्त मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला आज म्हणजे 4 मेला संबंधित परीक्षा केंद्रावर जावं लागेल, सेंटरवर जावं लागेल. त्यांना तुमची अडचण सांगावी लागेल, तुमचं PWD सर्टिफिकेट, तुमचं हॉल तिकीट हे सगळं घेऊन त्यांच्याशी तुम्हाला आजच भेटावं लागेल आणि मग ते काय फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण करायला सांगतात उद्याच्या दिवशी म्हणजे 5 मेला, तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्हाला एक्स्ट्रा वेळ परीक्षेमध्ये मिळू शकतो. त्यानंतर एक दुसरा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा, सोबत हॉल तिकीटच्या किती प्रती घेऊन जायच्या? योग्य प्रश्न आहे, कारण मी सुद्धा बरेचसे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत परीक्षेला जाता काय करायचं आहे काय नाही त्या संदर्भात. परत एकदा सांगतो, हॉल तिकीटच्या 2 प्रती तुम्हाला घेऊन जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त 1 प्रत घेऊन जा. परंतु तुमच्या हॉल तिकीटचे एकूण 3 पेजेस आहे. पहिलं पेज तुमचं पर्सनल डिटेल आणि बाकी गोष्टी, सेकंड पेज तिथं पोस्टकार्ड साईजचा फोटो लावायचा आहे आणि त्यात साईन वगैरे सगळ्या गोष्टी, आणि तिसरं पेज म्हणजे स्टुडंट इन्स्ट्रक्शन. तर ते तिन्ही पेज तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत आणि या 3 पेजच्या 1 किंवा 2 प्रती घरी काढून ठेवा आणि त्याची PDF सुद्धा तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा. बऱ्याचदा असं होतं, मुलं परीक्षा देतात, परीक्षेच्या दरम्यान सगळ्यात शेवटी हॉल तिकीट जमा करून घेतलं जातं, मुलांकडं प्रूफ म्हणून काही राहत नाही. त्यांनी जी डाउनलोड केलेली प्रिंट आहे ती कदाचित कुठलं तरी इंटरनेट कॅफेहून घेतलेली असते, म्हणजे ती प्रत तिथून ती बऱ्याचदा ते डिलीट करून टाकतात आणि नंतर आपल्याकडे हॉल तिकीट नसतं. अशी अडचण बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत झालेली. जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्याला अजून 1-1.25 महिना बाकी आहे, तेव्हा त्यांच्याकडे हॉल तिकीट नसतं. म्हणून किमान एक PDF ची कॉपी प्लस 1-2 प्रिंट आपल्याकडं एका फाईलमध्ये काढून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, आपलं जे हॉल तिकीटचं दुसरं पेज आहे त्याच्यावर जे पोस्टकार्ड साईजचा फोटो लावण्यासाठी जागा आहे. तर आपल्याला माहिती आहे 4x6 कॉपी आपल्याला तिथं पेस्ट करायचा आहे फोटो, परंतु ती जी जागा दिलेली आहे ती जागा आणि तुमचा जो पोस्टकार्ड साईजचा फोटो आहे विड्थ बरोबर आहे पण लेंथला ती जागा कमी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे हे प्रश्न होते, सर तो फोटो बाहेर जातोय मग काही प्रॉब्लेम येईल का? तर काही प्रॉब्लेम येणार नाही. जसं पासपोर्ट फोटोच्या बाबतीत आहे तीच गोष्ट पोस्टकार्ड फोटोच्या बाबतीत सुद्धा लागू आहे. तुमचा फोटो थोडासा जरी बाहेर गेला घाबरू नका, वर किंवा खाली जिथे पॉसिबल असेल थोडासा खालीवर होऊ शकतो, पण फोटो तिथं पेस्ट करणं आवश्यक आहे. बाकी काही काळजी करायचं कारण नाही. थोडासा फोटो बाहेर गेला म्हणून परीक्षा सेंटरवर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर अजून एक प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की सर आम्हाला आत्ता कळलं की आमचं जो फोटो आपण अपलोड केलेला होता त्याचं व्हाईट बॅकग्राऊंड असायला पाहिजे होतं किंवा त्याच्या खाली नाव असायला पाहिजे होतं किंवा त्याच्या खाली डेट असायला पाहिजे होती. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही नीटचा फॉर्म भरला तेव्हा गाईडलाईन होत्या की तुमचं फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे, कलर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा होता. हरकत नाही, जे झालं ते ठीक आहे, पण आता आपल्याला हॉल तिकीट मिळालेलं आहे आणि हॉल तिकीटवर जो फोटो आपण त्यावेळेस अपलोड केला म्हणजे होऊ शकतं कुणाचं बॅकग्राऊंड रेड कलरचं होतं, हरकत नाही. आता हॉल तिकीट आलेलं आहे, तेच फोटो जे तुम्ही ऑलरेडी अपलोड केले तेच फोटो तुम्हाला परीक्षा सेंटरवर घेऊन जायचे. वेगळे फोटो शक्यतो घेऊन जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांनी फोटोच्या खाली नाव टाकलेलं नव्हतं, डेट टाकलेली नव्हती, काही अडचण नाही. हे काही कंपल्शन नव्हतं, फक्त फोटो तुमचा लेटेस्ट असावा आणि तुम्ही जर डेट टाकली तर ते आपोआप कळतं की तुम्ही लेटेस्ट फोटो काढूनच अर्ज केला आहे, म्हणून ही रिक्वायरमेंट होती. परंतु काही मुलांच्या अपलोड केलेल्या फोटोखाली डेट नव्हती, नाव नव्हतं, त्यामुळं त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्यामुळं तुमच्या परीक्षेला कुठलीही अडचण येणार नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय होता जो की विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्याला विचारला गेलेला होता. त्यानंतर एक अजून प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, जे आपण हॉल तिकीट प्रिंट केलं आहे ते कलर पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे?
तर अशा संदर्भानं कुठली गाईडलाईन नाही आहे. आत्तापर्यंत जेवढेही मुलांनी परीक्षा दिली आहे फार क्वचितच मुलं कलर प्रिंट काढतात, बाकी ब्लॅक अँड व्हाईट घेऊन जातात आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घेऊन जायला कुठलीही अडचण नाही. एनटीएने असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की नीट परीक्षेला येताना तुम्ही कलर झेरॉक्स किंवा कलर प्रिंट काढून आणा, अजिबात नाही. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काढली असेल काही हरकत नाही, फक्त त्याच्यावरच्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित भरायच्या आहेत, जेणेकरून परीक्षा सेंटरवर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि ते तिन्ही पेजेस तुम्हाला आवर्जून कॅरी करायचे आहेत. तो बंच आहे, तो हॉल तिकीटची पूर्ण एक सेट आहे, त्यातला कुठलाही पेज तुमचं मिसिंग असू नये. कारण मागच्या वर्षी असं प्रकरण काही ठिकाणी घडलेलं आहे की त्या ठिकाणी पूर्ण तिन्ही पेज नसल्यामुळं मुलांना परत एकदा बाहेर जाऊन हॉल तिकीटची प्रिंट काढून आणावं लागलेली होती. त्या तिन्ही पेजशिवाय त्यांना वर्गामध्ये एंट्री मिळाली नव्हती. म्हणून तिन्ही पेजेस आपल्याला सोबत कॅरी करायचे आहेत आणि ब्लॅक अँड व्हाईट पण चालेल, ज्यांनी ऑलरेडी कलर प्रिंट काढलेलं आहे त्यांची कलर प्रिंटसुद्धा चालेल. त्यामुळं तुमच्या परीक्षेसाठी कुठली अडचण येण्याचं काही कारण नाही. आता अजून एक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, हालाकी या संदर्भात तुम्हाला बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ दिसले असतील. सोबत काय काय घेऊन जायचं, परीक्षेच्या दरम्यान ड्रेस कोड कुठला असावा, काय गोष्टी कराव्यात, काय गोष्टी करू नयेत. अगदी शॉर्टमध्ये सांगतो, परीक्षा सेंटरवर तुम्हाला अगदी मोजक्या 3 ते 4 गोष्टी घेऊन जायच्या सोबत. एक तुमचं हॉल तिकीट, जे की तुम्हाला मी ऑलरेडी सगळ्या डिटेल एक्सप्लेन केलंच आहे. त्यासोबत तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो हॉल तिकीटवर लावायचा आहेच, पोस्टकार्ड साईजचा फोटो पण हॉल तिकीटवर लावायचा आहे, परंतु अटेंडन्ससाठी किमान 1 किंवा 2 फोटो तुम्हाला सोबत कॅरी करायचे, म्हणजे हॉल तिकीट प्लस किमान 2 फोटो. त्यानंतर ओरिजिनल आय डी प्रूफ. ओरिजिनल आय डी प्रूफ म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नेता येईल, ई आधार नेता येईल. मोबाईलमध्ये कुठलंही आय डी कार्ड दाखवून मध्ये जाण्याची काही सुविधा उपलब्ध नाही. बऱ्याचदा काही म्हणतात आमच्या मोबाईलमध्ये आहे, काही म्हणतात झेरॉक्स चालेल का. झेरॉक्स वगैरे कुणी एंटरटेन करणार नाही, परीक्षा मिस होईल. ओरिजिनल आधार कार्ड नाही तर ई आधार. त्यानंतर तुम्हाला हे गोष्टी उपलब्ध नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड चालेल, वोटर आय डी चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, पासपोर्ट चालेल. या सगळ्या गोष्टी ॲडिशनली तुम्हाला परीक्षा सेंटरवर ॲज अ आय डी प्रूफ म्हणून घेऊन जाता येतील आणि त्यातून तुम्हाला परीक्षेमध्ये जाता येईल. यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट, सोबत अजून काय घेऊन जायचं आहे का, तर पाण्याची बॉटल, ट्रान्सपरंट बॉटल तुम्हाला सोबत कॅरी करायची. फॉर एक्झाम्पल आता किनली असेल किंवा बिस्लेरी असेल, त्याचा रॅपर काढा, पाणी एकदम ट्रान्सपरंट आरपार दिसणार आहे आपल्याला. तर अशी एक पाण्याची बॉटल तुम्ही स्वतःसोबत कॅरी करू शकता. एक छोटी सॅनिटायझरची बॉटल, तुम्हाला वाटत असेल इमिजिएट उपलब्ध होत असेल तर ती एक सॅनिटायझरची छोटी बॉटल घेऊन जा. आणि एक मास्कसुद्धा तुम्ही कॅरी करा. भले तुम्हाला सेंटरमध्ये जाताना तो काढावा लागेल, परंतु तो तुम्ही मास्कसुद्धा कॅरी करू शकता. त्यानंतर ड्रेस कोडच्या संदर्भात सांगायचं झालं तर सिंपल टी शर्ट, मग गोल गळ्याचा असेल किंवा व्ही शेपचा गळा असतो तसं टी शर्ट असेल तर सिंपल टी शर्ट, फारशा डिझाईन नसलेलं, त्याला बटन नसलेलं असं एक साधं टी शर्ट जे आपण नॉर्मली घरामध्ये यूज करतो असं टी शर्ट आपल्याला घालायचं आहे. खाली तुम्ही बरमुडा वगैरे घालू शकतात, नाईट पॅन्ट घालू शकतात. कमीत कमी पॉकेटची पॅन्ट तुम्हाला घालायची आहे. खाली पायामध्ये तुम्हाला हाय हीलच्या सँडल किंवा शूज वगैरे परमिट नाही आहे. साधी स्लीपर जी आपण घरात वापरतो किंवा गल्लीत वापरतो अशी साधी चप्पल, ज्याला आपण म्हणूया स्लीपर, ती आपल्याला परीक्षा सेंटरवर जाताना घालायची असणार आहे. हे झालं मुलांच्या बाबतीत. मुलींच्या बाबतीत पण काही फारसा बदल नाही आहे, सेम गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. परंतु मुलींच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी अलाउड नाही आहेत अजून ॲडिशनल. त्यामध्ये कानामध्ये किंवा नाकामध्ये किंवा हातामध्ये काही दागिने असतील, रिंग्स असतील, तर हे कुठल्याही गोष्टी, ऑर्नामेंट्स किंवा ज्वेलरी ज्याला आपण म्हणूया, अशा कुठल्याही गोष्टी परीक्षा सेंटरमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे. त्यामुळे या गोष्टी शक्यतो आपण घरीच ठेवाव्यात किंवा तिथं घालून गेलेला असाल तर तिथं पालकांकडे काढून द्याव्यात. ठीक आहे. यानंतर जे विद्यार्थी पर्टिक्युलरली रिलिजन वाईज जर बघायला गेलं तर आता सिख कम्युनिटीची मुलं आहेत ते पगडी वगैरे घालतात, किंवा मुस्लिम कम्युनिटीच्या मुली असतील तर ते बुरखा वगैरे घालतात. अशा विद्यार्थ्यांनी किमान आपला जो रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या 1 तास अगोदर सेंटरवर जावं, कारण त्यांची खूप सारी स्ट्रिक्टली चेकिंग होणार असते. कारण खूप सारे कपडे असल्यामुळं कुठे काही लपवलं आहे का वगैरे, त्यासाठी बरेचसे NTA लोक, ती टीम तुमची व्यवस्थित सगळं फ्रिस्किंग करणार आणि मगच तुम्हाला मध्ये परमिट करणार. सो असं जर कुणी पेहराव करणार असेल तर तुम्ही ते जाताना प्रॉपर लवकर जा. अर्थात तुम्ही परीक्षाचा फॉर्म भरताना त्याला ऑप्शनला येस केलेलं असावं, नो केलेलं असेल ना. आता मी म्हणाल की बुरखा घालून जाणार एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा म्हणणार मी पगडी घालून जाणार, तर असं करू नका. तुमच्या हॉल तिकीटवर येस केलेलं असेल तरच तुम्हाला एंटरटेन केलं जाईल.
त्यामुळं विचारपूर्वक आपल्या हॉल तिकीटवर आपण काय मेन्शन केलेलं आहे हे बघूनच आपल्याला पुढे जायचं असणार आहे. त्यानंतर अजून कुठल्या गोष्टी नको करायला, तर तुम्हाला कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, मोबाईल फोन्स, इतर कुठल्याही गोष्टी, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच किंवा कुठले इतर वॉच, हे असलं काहीही परमिट नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत कॅरी करायच्या नाही आहेत. तुम्हाला एक्झाम सेंटरवर तुम्हाला टेस्ट बुकलेट भेटेल, त्याच्यावर त्याच्यामध्ये OMR भेटेल. पेन तुम्हाला एन टी एकडनं सेंटरवरच मिळेल. रफ वर्कसाठी जे पण रफ वर्क तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला त्या पेपरवरच करायचं आहे. त्यासाठी वेगळे कुठले पेजेस किंवा A4 साईजचे इतर व्हाईट पेजेस कुठलेही मिळणार नाही. जे पण रफ वर्क करायचं असणार आहे ते तुम्हाला तुमच्या टेस्ट बुकलेटवरच करायचं असणार आहे. सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी मी दिल्या आहेत. याशिवाय तुमचे अजून काही प्रश्न असतील तर DCB बायोलॉजीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. माझं यूट्यूब चॅनलचा तुम्हाला सांगतो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट नावाचं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्हाला कमेंट करता येतील. सो हे होत्या सगळ्या महत्त्वाच्या सूचना नीट परीक्षेच्या संदर्भानं. सगळ्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी रिपीटर्स आहेत, जे फ्रेशर आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सरांच्या वतीनं म्हणजे DCB बायोलॉजी डॉक्टर महेश देशमुख सरांच्या वतीनं आणि ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं म्हणजे माझ्या वतीनं, माझ्या टीमच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांनी खूप छान पेपर लिहा आणि आपलं जे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न, हे उद्या तुम्ही जे काय परफॉर्म करणार आहेत त्यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळे अतिशय शांततेत संयमानं पेपरला सामोरं जा. परीक्षेच्या टेन्शनमध्ये बरेचदा मुलं डिस्टर्ब होतात, टेन्शन घेतात. सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, तुम्ही तयारी केलेली आहे, तुम्ही मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीला यश 100% मिळणारच आहे. त्यामुळे असं बिलकुल मनात आणू नका की आता मी पेपरमध्ये जाऊन काय करणार आहे. कारण मी काल एका विद्यार्थ्याचा मला फोन आला होता, सातत्यानं 650+ मार्क्स घेणारा विद्यार्थी शेवटी सराव परीक्षेत 560-570 आला आणि त्याच्या पालकांचा मला फोन आला, सर प्लीज तुम्ही माझ्या मुलाला 2 मिनटं बोलता का. मी त्याला खूप सोप्या भाषेत सांगितलं की बाळा, तू जेवढे मार्क यापूर्वी घेतले 650पर्यंत तू सातत्यानं परफॉर्म केलं आहे आणि एखाद 2 टेस्टमध्ये तू 560-570 आला म्हणजे तुझं ज्ञान कुठं हरवलं असं होणार नाही. तू नक्की परीक्षेत जाऊन परफॉर्म करणार. आणि हेच मी तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो, तुम्ही जी मेहनत केलेली ती कुठे वाया जाणार नाही. फक्त पेपरचा सिक्वेन्स प्रॉपर ठेवा. जो सब्जेक्ट तुम्हाला अतिशय कॉन्फिडंट आहात, तुम्ही हँड आहे, त्याला पहिले प्राधान्य द्या. मोस्ट प्रोबेबली बायोला मुलं प्राधान्य देतात, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स. सो तुमचा चॉईस असेल, परंतु शांततेत पेपरला जा. सगळ्यात महत्त्वाचं, असे प्रसंग खूप वाट्याला आलेले आहेत की बऱ्याचदा मुलं धावपळ करत सेंटरवर पोहोचले, परंतु 1:30 वाजलेला आहे आणि विद्यार्थी बाहेर रडतोय, परंतु गेट बंद झालेला आहे आणि NTA चे लोक किंवा ती जी यंत्रणा असते ती कुठेही मुलांना कॉपरेट करत नाही. मुलांचं नुकसान होतं, वर्ष वाया जातं. मागच्या वर्षी आमचं या नीट परीक्षेच्या दरम्यान जी ॲक्टिव्हिटी सुरू होती त्या दरम्यान पडेगावला एक सेंटर होतं, तिथे एक मुलगी धावत पळत भावासोबत हार्डली 1:35च्या दरम्यान पोहोचली, पण तिला सेंटरमध्ये एंट्री मिळाली नाही. सो माझं सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना कळकळीचं सांगणं आहे की आपण वेळेच्या आत, म्हणजे तुमचा रिपोर्टिंग टायमिंग 11:30 आहे ना, तुम्ही 11:15ला पोहोचा. बऱ्याचदा गेट क्लोजिंग टायमिंगच्या विश्वासावर सगळे राहतात. 1:30चा टायमिंग जरी असला तरी तुमच्या हॉल तिकीटवर काय टाईम दिला आहे, 12 दिला आहे, तुम्ही 12लाच पोहोचा. कारण स्टेप बाय स्टेप मुलांना प्रॉपर फ्रिस्किंग करून, चेकिंग करून आज सोडणार आहे. त्यामुळं मस्त 1:30 वाजता जाऊ असं डोक्यातून काढून टाका. वेळेवर पेपरला जा. वेळेवर पेपरला गेल्यामुळं तुमचा एक कॉन्फिडन्स व्यवस्थित राहतो, प्लस तुम्ही एकदम कूल राहता. कुठेही गडबड होत नाही, धावपळ होत नाही, कुठेही टेन्शन होण्याचं काही कारण राहत नाही आणि शांततेत आपण परीक्षा सेंटरमध्ये एंटर करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. परत एकदा तुम्हा सगळ्यांना नीट 2024च्या उद्या होणाऱ्या 5 मेला होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.